महाराज गुरु जैसे परब्रह्म सद्गुरु चारी मुक्ती दायक दाता उदार कल्पतरू गुरु महाराज गुरु जैसे परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जैसे परब्रह्म सद्गुरु चल हा छान छान म्हणल्या. आता पुढं कोण म्हणणार आहे काय? पहिल्या अध्यायातलं शिवशक्ती हो चालेल म्हणून घेते. हो म्हणून घेते. हो चालेल. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो अनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनीं ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरिल पैल पारू ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भव व्यथा ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे जीवलग निर्धारे ज्ञानदेव सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान दाविली निज खूण ज्ञानदेवे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हासे मज पामरासी काय थोरपण पायीची वहाण पायी बरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुढे तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली म्हणून ठेविली पायी डोई ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हासे अलंकापुरी पुण्य रम्य सिंहासनस्थं सदा भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं प्रतिष्ठाय कुर्यात् सुधी सन्तसेव्यं चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो
रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिर्निर्मितायेन चक्रांकृतोख्यां समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय। जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर। सर्व संतांना, ज्ञानदेवांना, निवृत्तीनाथांना, पंढरीरायाला सगळ्यांना वंदन करूया. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्व श्रोत्यांच्या आणि अभ्यासकांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज आपण पुढच्या ओव्या घेणार आहोत 49 पासून. त्यापूर्वीचा कुणाला आढावा घ्यायचा असेल, काही बोलायचं असेल तर बोलू शकता. बोला. हां बोला. हां हा त्या सुमिताताई आधी पहिल्यातली सांगतायत ना वाटतं. हा तुम्ही 48वी सांगणारच आहे. बरं चालेल चालेल, तुम्ही 48वी सांगा. चालेल. 48वी सांगते मी. हो चालेल चालेल. अंगुनी एक ना झुळू ताचे तो तरी बाही नळू कश कडू कहू फिटे कडू फिटे कडू पेटे अंतरू न फेडताचे. नांदेडने एक सुंदर उदाहरण दिलंय. जसं धोत्राचा आतला पदर अंगाला लागतो व बाहेरचा पदर सुद्धा अंगाला लागतो, पण बाहेरची गाठ सोडली तर आतली गाठ सुटते. म्हणजे आपल्या मनातले मद मोह मत्सर हे बाहेरचे आहेत, ते जर सुटले तर अंतरंग हे स्वच्छ होईल. सद्गुरू शिष्याचा द्वैतभाव सहजपणे सोडतात. त्यामुळे शिष्य द्वैत भावाच्या पलीकडे जातो. बरोबर आहे? हो अगदी छान सांगितलं. दृष्टांतही थोडक्यात आणि चांगला सांगितला आणि मुख्य त्यातला जो सिद्धांत आहे तोही छान सांगितला. 49वी बोलणार आहे कुणी? आज घ्यायची आहे नाही का 49? आज 49 घ्यायची आहे. कुणाच्या लक्षात आहे का 49 झाली का? काल आपण 48 49 घेतली का 47 48? हा 47 48 घेतली. तो अभ्यास केल्यामुळे मला सगळ्या झाल्यात असंच वाटायला लागतं. ठीक आहे. सुमिताताई बोलताय शिवशक्तीतलं. 32वी ओवी. हा बोला. अंगाची आठनिया कांतू वाया आणीला जिया स्वसंकोची प्रिया उडविली जेणे. अंगाची आठनिया कांतू वाया आणीला जिया स्वसंकोची प्रिया रुडविली जेणे. संपूर्ण ब्रह्मांड शिवानेच व्यापले आहे. शक्ती आपले शरीर आठवून शिवाला नामरूपाला आणते. तसं तर शक्ती त्याच्यातच सामावलेली आहे, झालेली आहे आणि तीही आपलं शरीर आठवून शिवाला जागा देते. पण जसा शिव जागा झाला म्हणजे ज्ञान झालं की प्रकृती नष्ट होते. ती शिवाच्या अधीन आहे. तर स्वतंत्र अस्तित्व नाही. म्हणजेच आत्मज्ञान झाले की भेद संपतो असं मला वाटलं. अगदी बरोबर आहे. छान सांगितलं. बरोबर आहे. आणि आत्ता दासबोधातही त्या शुभदा फणसेंनी हेच सांगितलं की त्या मायेचा कुठपर्यंत असतो सगळा व्यापार किंवा व्यवहार. तर जोपर्यंत तो परमात्मा जरा शांत आहे तोपर्यंत, आणि तो जागा झाला की ही लगेच आपलं सगळं आवरून घेते. जसं लहान मुलांच्या खेळण्यातलं किंवा भातुकलीच्या खेळातलंही उदाहरण त्यांनी सांगितलं की ती भातुकली ही माया ही जणू काही त्याची परमात्म्याची कन्या आहे आणि ती भातुकलीचा खेळ खेळत असते हा सगळा. आणि तो जरा जागा झाला आणि तिला काही विचारायला लागला की ती आपला खेळ आवरून घेते. मी मागे माझ्या नातीचंही उदाहरण तुम्हाला सांगितलेलं होतं
की हे असं घडत असतं. अज्ञानामुळं आपल्याला हे सगळं खरं वाटतं. पण शिव आणि शक्तीतलं शिव हा सतत जागा आहे, पुरुष आहे, आणि त्यानं आपल्या अस्तित्वाला संकोच करून घेतला की मग आपल्या सगळ्या स्वप्नांना जागा मिळते. चला आता 49वी ओवी बघूया. 48चे छान सांगितलं ताईंनी. कोणी प्रतिभाताईंनीच सांगितलं ना 48? 49 बघा. आता तोच धागा घेऊन सारखं तेच वंद्यत्व, वंद्य शब्द लक्षात ठेवायचा. वंद्य आणि वंदित हे 2 शब्द आता सारखे आपल्याला या 5-6 ओव्यामध्ये ज्ञानदेवांनी छान समजावून दिलेले आहेत. आता पूर्वीही अशाच प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे, पण तेच उदाहरण आता इथं कसं जुळवून देतात ते बघा. नाना बिंबपणा सारिसे, नाना बिंबपणा सरिसे, घेऊनी प्रतिबिंब नासे, घेऊनी प्रतिबिंब नासे, नेले वंद्यत्व येणे तैसे वंदिते नसी, नेले वंद्यत्व येणे तैसे वंदिते नसी. पुन्हा एकदा बघा. नाना बिंबपणा सरिसे, नाना बिंबपणा सरिसे, घेऊनी प्रतिबिंब नासे, घेऊनी प्रतिबिंब नासे, नेले वंद्यत्व येणे तैसे, नेले वंद्यत्व येणे तैसे, वंदिते नसी, वंदिते नसी. नाना म्हणजे अनेक प्रकारचे. आता अन्वयादी सांगा बघा. नाना प्रतिबिंब बिंबपणा सरिसे, घेऊनी नासे तैसे येणे वंदिते नसी वंदत्वे, वंदिते नसी वंदत्वे किंवा वंद्यत्व, वंद्यत्वे नेले, वंद्यत्व किंवा वंद्यत्वे नेले असं म्हटले. आता बिंबपणा सरिसे पहिला शब्द आहे. नाना म्हणजे अनेक हे आपल्याला माहिती आहे. बिंबपणा सरिसे म्हणजे बिंबपणा बरोबर. पुढं म्हणलेलं आहे घेऊनी प्रतिबिंब नासे. घेऊन हा शब्द आपल्याला माहिती आहे, प्रतिबिंबही माहिती आहे. म्हणजे अनेक किंवा नाना प्रकारची ही प्रतिबिंब कशी आहेत तर ती बिंबपणा सरिसे घेऊन, ती बिंबपणाबरोबर घेऊन नासे म्हणजे नाहीसे होतात, नाहीसे होते. आणि पुढं म्हणलेलं आहे वंदितेनसी, वंदितेनसी म्हणजे वंदन करणाऱ्यावर किंवा वंदन करणाऱ्यासह. जसं ते बिंबपणा सरिसे म्हटलं तसं इथे वंदितेनसी म्हणजे वंदन करणाऱ्यासह काय होतंय, वंद्यत्व येणे तैसे नेले किंवा नासे न म्हणता नेले. म्हणजे वंदन करणाऱ्यासह हे वंद्यत्व हे घेऊन गेलेत, म्हणजे नष्ट पावले, जे संपले. नेलं कुठं नेलं तर दोन्ही एकरूप होऊन गेली. आता नीट अर्थ बघा त्याचा की प्रतिबिंब नाहीसं होतं ते एकटं आपणच नाहीसं होत नाही. प्रतिबिंब जेव्हा नाहीसं होतं तेव्हा ते काय करतंय, आपल्या मुखाचं जे बिंब आहे मुखावरील बिंबासह नाहीसे होते. जे प्रतिबिंब हे आपल्याबरोबर ह्या बिंबालाही घेऊन जाते, बिंबही तिथून निघून जातं किंवा संपतं, नेलं जातं. तैसे, तैसे म्हणजे त्याप्रमाणे. त्याप्रमाणे काय होतं, वंदितेनसी म्हणजे वंदन करणाऱ्यासह वंदत्व नेले. ते वंद्यत्व जे आहे, वंद्य म्हणजे वंद्य जी व्यक्ती आहे त्याच्याजवळ जो भाव आहे त्याला वंद्यत्व. आपण उगाचच कुणालाही वंदन करत नाही, पण काही वेळेला असं होतं की देखल्या देवाला दंडवत म्हणतात. ती म्हण खरं चांगल्या अर्थानं आहे, पण समोरची एखादी अपात्र व्यक्ती असली
तरीसुद्धा कधी कधी त्याला वंदन करावं लागतं किंवा केलं जातं. मनातून आपल्या त्याच्याबद्दलचा आदरचा भाव नसतो. पण जी खरी वंद्य आहे त्याच्याबद्दल हे चाललेलं आहे. आणि म्हणून जसं प्रतिबिंबाबरोबर बिंब नष्ट होतं, नाहीसं होतं किंवा संपतं, त्याचप्रमाणे वंदन करणाऱ्यासह ते वंद्यत्व नेलं जातं. म्हणजे शिष्य हा वंदन करणारा आहे आणि गुरु हा वंद्य आहे. तर तो गुरु काय करतो, त्या शिष्याला सुद्धा घेऊन जातो. म्हणजेच त्यालाही त्याचं वंद्यत्व जे त्याला वंदन करण्याची जी इच्छा आहे किंवा वंदन तो करत असतो ते सुद्धा तिथे संपुष्टात येतं. आता इथे काय आहे, सगळं हे बिंब प्रतिबिंब भाव नेहमी आपण पाहतो. सुरुवातीच्या शिवशक्तीमध्येही पाहिलेलं आहे, याच्यामध्येही काही वेळेला आलेलं आहे. आरशात जेव्हा आपण समोर पाहतो तेव्हा आपलंच प्रतिबिंब त्यात उमटलेलं असतं. पण आरसात जर काढून घेतला तर काय होईल, बिंबही उरणार नाही आणि बिंबही उरणार नाही. त्यासाठी काही उदाहरणं देतात की एखादं समजा गढूळ झालेलं सरोवर आहे, तलाव आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते अगदी सुकून गेलं. ते सुकून गेलं तर त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसेल का? हो, नाही दिसणार. पण आपण लहानपणी असे पाण्याचे मोठी तळी असली, सरोवर असली की तिथे जायचो आणि शांत पाणी असलं की आपली प्रतिमा त्याच्यामध्ये दिसते, म्हणजे आपलं प्रतिबिंब दिसतं. पण आपण आपलं बिंब काढून घेतलं की तिथे प्रतिबिंब किंवा समजा ते तळच पूर्ण सुकून गेलं किंवा हालायला लागलं नाही का, पाणी वाऱ्यानं त्याच्यात लाटा बिटा व्हायला लागल्या तर मग ते प्रतिबिंब नाहीच होतं. मग प्रतिबिंब गेलं की आपलं बिंबही तिथे उपयोगाचं नाही आहे. म्हणून हे जे वंदन आहे, वंदनाचा जो कर्ता आहे, त्या वंदनाचा कर्तेपणासुद्धा हा प्रतिबिंब नाहीसा करून टाकतो. म्हणजे वंदन करणाराचा जो कर्तेपणा आहे तो सुद्धा नाहीसा केला जातो. म्हणजेच काय की त्याच्या ठिकाणचं, म्हणजे जो वंद्य आहे त्याच्या ठिकाणचं वंद्यत्व पण आपोआप जातं. म्हणजे द्वैत इथं संपतं. खरं म्हणजे हे असं थोडंसं आपल्याला ही तत्त्वज्ञानाची भाषा जरा समजून घ्यावी लागते. खरी दृष्टांत आपल्याला उपयोगाचेच दिलेले आहेत त्यांनी. म्हणजे गुरुस्वरूपाच्या ठिकाणी दोन्ही भाव राहत नाहीत, वंद्यत्वही राहत नाही आणि वंदन करून घेण्याची क्रियाही तिथं राहत नाही. दोन्ही गोष्टी तिथे संपुष्टात येतात. म्हणजेच काय की गुरूंचं जे ज्ञान आहे प्रत्यक्ष डोळ्यांना का होत नाही, तर त्याच्यासाठी कुणीतरी शंका घेतील. मग त्याचं दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर दिलेलं आहे. म्हणजे उत्तरार्धामध्ये 54 पुढच्या, आता पहिल्या अध्यायाच्या, ह्या दुसऱ्या अध्यायाच्या या 50व्या ओवीपासून पुढे ते सांगणार आहेत. 50व्या ओवीपासून पुढच्या ओवीपासून, उत्तरार्धापासून पुढच्या ओवीच्या उत्तरार्धापासून 54व्या ओवीपर्यंत हे स्वानुभव सांगणार आहेत. आणि मग तो स्वानुभव ज्ञानदेव, आणि तो स्वानुभव ऐकला की मग आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. किंवा गुलाबराव महाराज असं म्हणतात की या बिंबपणाला बरोबर घेऊनच प्रतिबिंब नाहीसं होतं. म्हणजे बिंब प्रतिबिंब भाव एकमेकावर अवलंबून आहे. बिंब असेल तर प्रतिबिंब आहे आणि प्रतिबिंब जिथं आहे तिथे बिंब असेलच पाहिजे. आपणच जर आरशात पाहिलं नाही तर प्रतिबिंब दिसेल का? हो, नाही. गुरूंच्या ठिकाणी शिष्य आलाच नाही तर तो वंद्यकत्व भाव तरी असेल का? नसणार आहे. पण तो आल्यानंतर त्याला ते आपल्यात सामावून घेतात, म्हणून सुद्धा ते दोन्ही भाव संपून जातात. म्हणजे तिथलं द्वैत्व, हे द्वैत जे आहे, द्वैताद्वैत त्याच्या पलीकडं तो अतीत जातो असं त्यांना सारखं सांगायचं. आता काल जसं जोग महाराजांनी त्या धोत्राचं उदाहरण जास्तच पटवून सांगितलेलं होतं, तसं जे मी आत्ता सांगितलं तसं ते सांगतात की समजा एखादं अगदी डबक्यात सुद्धा प्रतिबिंब पडतं ना, सूर्याचं असेल आणि कशाचं असेल, पण ते जर साफ पूर्ण आटून गेलं
तर त्यात सूर्याचं प्रतिबिंब पडेल का? नाही. म्हणजे त्या प्रतिबिंबाचा लोप होतो असं नाही आहे. तर सूर्यावर आलेला जो बिंबधर्म आहे तो सुद्धा लयाला जातो. कारण आत्ता मी म्हटलं तसं आपणच जर आरशात पाहिलं नाही, आपण जर सरोवरात पाहिलं नाही, तर तिथं प्रतिबिंब कसं उमटेल? उमटणार नाही. तसं त्या डबक्यातलं पाणीच जर आटून गेलं असेल तर तिथं सूर्याचं प्रतिबिंब कसं पडेल? पडणारच नाही. तसं सद्गुरू हे आपल्या स्वरूपी वंदन करण्यास तयार असलेल्या किंवा जो शिष्य आहे वंदन करणाऱ्यासाठी आलेला त्याचा जीवभावच नाहीसा करतात. आणि जीवभाव तर नाहीसा करतातच, पण तत्सापेक्ष आपल्याकडे आलेला वंद्य धर्म जो आहे किंवा वंद्य ही सत्ता जी आहे ती सुद्धा नाहीशी करतात. म्हणजे सच्चिदानंद सद्गुरू अगदीच ज्याला शुद्ध असं त्यांचं रूप राहतं. पण पुन्हा ते वंद्यवंदकत्व आलं की द्वैत आलं. मग द्वैताचा गुरुला तिरस्कार आहे किंवा गुरु परमात्मा हा द्वैताच्या पलीकडे आहे, द्वैतातीत आहे, द्वैत आणि अद्वैताच्याही पलीकडे आहे तो. त्यामुळं हा काही त्याचा स्वीकार करत नाही. त्याचं द्वैत तिथेच राहून देतो आणि त्याला आपल्यात सामावून घेतो. तर गिर्वाण अमृतानुभवामध्ये काय म्हणतात? गृहीत्वा सहितं बिंबम, गृहीत्वा सहितं बिंबम प्रतिबिंबं विनश्यति नीतं वन्द्यत्वमेतेन, नीतं वन्द्यत्वमेतेन वन्दे वन्दकेन सहैवसी, वन्दकेन सहैवही. ही म्हणजे कारण किंवा खरोखर. बिंबम सहितं गृहीत्वा प्रतिबिंब म्हणजे बिंबासह प्रतिबिंब घेऊन त्या दोहोंचाही नाश केला जातो किंवा नाश होतो. आणि जो वंद्यत्व आहे ते वंद्यत्व सुद्धा त्यांनी काय केलं? त्या वंदकासह तेही लोप पावलं किंवा त्यांनी नष्ट करून टाकलं गुरूंनी. म्हणून अभंग अमृतानुभवामध्ये काय म्हणतात? नातरी घेऊन संगे बिंब पण, नातरी घेऊन संगे बिंब पण जाय हारपोन प्रतिबिंब, जाय हारपोन प्रतिबिंब वंदिल्या सकट तैसे वंद्यपण, वंदिल्या सकट तैसे वंद्यपण राहे जो जिरो, राहे जो गिळोन एकलाची, राहे जो गिळोन एकलाची. हे पुन्हा तेच त्यांनी सांगितलं की जेव्हा बिंब आहे तर बिंब जेव्हा हरपून जाते कधी? त्या प्रतिबिंबाबरोबरच. तसं वंदन करणाऱ्यावर जे वंद्यपण आहे, वंदन करणारा जो आहे त्याच्याबरोबर गुरूंचं वंद्यत्व किंवा वंद्यपण म्हणलं त्यांनी. ज्याला वंद्यत्व म्हणले त्याला इथे त्यांनी वंद्यपण म्हटलेलं आहे. आणि तो गिळून टाकतो म्हणजे ते आत्मसात करून टाकतो आणि तो पुन्हा एकटाच राहतो. म्हणजे गुरु एकलाच राहील, शिष्यसुद्धा त्याच्यामध्ये सामावला जातो. तर डॉक्टर वी ए कुलकर्णी काय म्हणतात की किंवा बिंबाशी एकरूप होऊन प्रतिबिंब नाहीसे होते. तद्वत वंदन करतो त्यासह तो वंदनीय निघून जातो, त्याच्यासह त्याला निघून जातो. म्हणजे तो आता वेगळा राहतच नाही, तो त्याच्याबरोबरच त्याच्यातच सामावलेला असतो आणि तोही तिथून निघून जातो. आणि डॉक्टर मानसीताई म्हणतात, त्यांनी थोडंसं वेगळं सांगितलं की वंद्य आणि वंदिता हे द्वैत आहे, त्याच्या पलीकडे एकुची एकला पूर्ण अशा परमशिव सद्गुरूमध्ये ते लोप पावत. कारण शिवू तसा एकच आहे, ती माया किंवा शक्ती त्याच्याबरोबर राहत असते, त्याच्या सहज असते, पण ती लोप पावली की शिवू एकटाच राहतो. तसं शिष्याचं जीवत्व, शिष्याचा देहभाव हा नष्ट झाला की तो आणि गुरु एकच होऊन जातो. म्हणजे बिंब आणि प्रतिबिंब भावापलीकडे स्वस्वरूप असते किंवा स्वस्थ असतं. एक आयुर्वेदानं छान स्वस्थ शब्द वापरलेला आहे.
आणि म्हणून मागं स्वस्थ वृत्त असा एक ग्रंथ होता त्यांचा, सिलॅबसमधला, अभ्यासक्रमामधला. तुमच्यापैकी कोणी अभ्यासला असेल तर माहिती असेल. स्वस्थ याचंही फोड अशी केली जाते, स्वस्मिन तिष्ठती इति स्वस्थ. आपल्या ठिकाणी जो राहतो, आपल्याला रोजचा हा प्रश्न आहे की आपण बाहेर पाहतो, बाहेर राहत असतो, बाहेरच्या आनंदावर आपला आनंद आपण अवलंबून ठेवतो. पण स्वस्मिन तिष्ठती, स्वतःच्याच ठिकाणी जो राहतो, सुखानं राहतो, तो स्वस्थ आहे. त्याला बाहेरच्या सुखावर अवलंबून राहावं लागत नाही. असा हा गुरु आहे की तो गुरु स्वतःच्याच ठिकाणी परिपूर्ण आहे. आपल्याला बघा, भुकेसाठी 10 ठिकाणी फिरावं लागेल, तहानेसाठी अन्य त्या पाण्यावर, नळावर, विहिरीवर, झऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. तो परिपूर्ण आहे, तृप्त आहे, त्यामुळे त्याला या कशाचीच गरज नाही. आणि बिंबाशिवाय प्रतिबिंब जसं असतं, राहू शकत नाही, त्याला अस्तित्वच नसतं, तसंच सद्गुरूशिवाय शिष्यालाही अस्तित्व नाही. स्वतंत्र अस्तित्व आहे का हो शिष्याला? नाही. बिंबातच प्रतिबिंब एकवटलेलं असतं. ते दिसतं आपल्याला, पण मूळ आपलं बिंब हेच प्रमुख. तसंच ते वामनराव देशपांडे पण म्हणतात की, ज्ञानदेव म्हणतात की प्रतिबिंब नाहीसं झालं की मूळ बिंबाचा सुद्धा ऱ्हास होतो. त्याप्रमाणे वंदन करणारा लोप पावला की वंद्यत्व सुद्धा आपोआप नाहीसं होतं. शिष्याच्या मनातले भाव उफाळून येतात, परंतु हे बिंब प्रतिबिंबाचे खेळ नाहीसे झाले की गुरु शिष्य नातं हे संबंध, म्हणजे त्यांच्या संबंधातील वंद्यवंद्यक भावही अगदी सहजपणे नाहीसं होतं. मला एक कुठलं तरी गीत आठवत होतं, बघीन आता नंतर हे झालं, पुढच्या ओवीमध्ये आपल्याला घेता येईल. तर पुढची 50वी ओवी अशीच खूप विचार करायला लावणारी आहे. या ओवीतलं एवढंच लक्षात ठेवायचं की त्या दोघांमधलं कुठलंच वेगळा भाव उरत नाही. म्हणजे हा वंदनीय आहे, वंदन करण्यास योग्य आहे म्हणून गुरु वेगळा आणि वंदन करणारा शिष्य वेगळा. ही जी आपली लौकिक किंवा व्यावहारिक जगात द्वैत असतं, ते या अध्यात्मामध्ये संपून जातं. गुरु त्याला सामावून घेतो. आता शिष्याची वेगळी ओळख, वेगळी आयडेंटिटी गरजच नाही. आपल्याला मात्र शाळा कॉलेजेसमधून एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या मुलांनासुद्धा आयडेंटिटी कार्ड घातल्याशिवाय शाळेत घेत नाहीत. पण इथे गुरु हीच त्या शिष्याची ओळख आहे आणि तो त्याच्याबरोबर एकरूप त्याला करून घेतो. त्याला आता वेगळेपणा काही उरत नाही, त्यामुळे त्यांना वेगळं वंदन करण्याची त्याला आवश्यकताच वाटत नाही, कारण तोच तो बनलेला असतो. कारण का की हे सगळं आता सांगितलं बघा कोणीतरी की हे एका वेगवेगळे मतांतर आहेत सध्याच्या काळातसुद्धा. 6 दर्शनं होऊन गेली, त्यापैकी चार्वाक दर्शन सगळ्यांना माहिती असेल. त्यांनी सर्वसामान्य किंवा अज्ञानी माणसाला पटेल असं सगळं सांगितलेलं आहे की हे जगच सत्य आहे, आपले हे व्यवहार करतो हेच सगळे सत्य आहेत, आनंद मिळवायचा आहे, ते सगळं परमात्मा वगैरे सगळं झूट आहे, ते काही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मग काय करा? ऋणम कृत्वा घृतम पिबेत. ऋण काढून तूप प्या. म्हणजे आपण ऋण काढून कर्ज सण करा म्हणतो ना, ते वेगळ्या शब्दात तो सांगतो. म्हणजे थोडक्यात तोच अर्थ की ऋण काढा आणि सण करा. कारण का? भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा आपला देह भस्मीभूत झाला की त्याला पुनरागमन नाही. कुठून असणार? नाही. आणि त्याच्या विरुद्ध वेदांत, म्हणजे आपण ज्ञानदेव शिकतोय, समर्थ रामदास शिकतोय, शंकराचार्य शिकतोय, भगवद्गीता शिकतोय, या सगळ्यामध्ये कशाला महत्त्व सांगितलेलं आहे की देह हा नश्वर आहेच ना, तो पुन्हा येणार नाही हे माहितीच आहे. पण त्याच्या मध्ये जे आत्मतत्व आहे ते चिरंतन आहे. आणि ते समजून घेतलं की मग आपल्याला या देहाच्या नश्वरतेची किंवा देहाच्या मृत्यूची किंवा
त्याच्या सगळ्या कौतुकाची आठवणसुद्धा राहत नाही किंवा दुःख होत नाही किंवा आनंदही होत नाही. त्याच्या पलीकडं तो जात असतो. म्हणून हा वंद्यवंदक भावसुद्धा कधी संपतो? जेव्हा मला आत्म्याचं ज्ञान होतं, मी आत्मरूप होतो, त्यावेळेला मला वेगळा कुणी दिसतच नाही. की सगळ्या सृष्टीमधल्या चराचरामध्ये तो भगवंतच दिसायला लागतो. पुढच्या ओवीत खूप छान समजावून दिले, बघूयात आपण. नाही रूपची जेथे सोये, नाही रूपची जेथे सोये, तेथे दृष्टीचे काहीही नव्हे, तेथे दृष्टीचे काहीही नव्हे. आम्हा फळले हे पाये ऐसी या दशा, आम्हा फळले हे पाये ऐसी या दशा. आता अन्वय बघा. जेथे रूपाची सोये नाही, जेथे रूपाची सोये नाही, तेच फक्त शब्द थोडे आलटून पालटून घ्यायचे. तेथे दृष्टीचे काहीही नव्हे, तेथे दृष्टीचे काहीही नव्हे. हे पाप हे पाये ऐशिया दशा, आम्हा पळले. हे पाये ऐशिया दशा, आम्हा पळले. आता जो त्यांनी पहिल्या ओळीत पहिल्या चरणात शब्द वापरलेला आहे की नाही रूपची जेथे, सगळे शब्द माहिती आहे. सरळ करून पाहिल्यावर आपण जेथे रूपची नाही, जिथं रूपच नाही आहे तेथे काय आहे? आणि सोये, सोये म्हणजे राहण्याचं ठिकाण. सोये म्हणजे राहायला जागाच नसेल तर कशाला? रूपाला राहायला जागाच नाही आहे, रूपच नाही आहे, अरूप आहे सगळं ते. तेथे दृष्टीची काहीही नव्हे, त्या ठिकाणी दृष्टीचे म्हणजे पाहण्याचे काही प्रयोजनच उरत नाही. आणि फळले, पुढच्या ओळीला म्हणले आम्हा फळले हे पाये. पाये म्हणजे पाय, गुरूंचे जे पाय आहेत ते आम्हाला फळले, म्हणजे आम्हाला त्याच्यातनं फळ मिळालं. कशाचं? ऐसिया दशा, अशा स्वरूपाचं, अशा स्वरूपाची स्थिती प्राप्त झाली आणि आम्हाला जणू काही गुरूंचे पाय हे आमच्या ठिकाणी फळाला आले, म्हणजेच त्याचं आम्हाला फलद्रूप झालेले आहेत, उपयोगी पडलेले आहेत असं म्हणतायत. आता गुरूंचे पाय कसे फळाला आले ते थोडंसं दोन प्रकारे आपल्याला पाहायचं. एक तात्विक दृष्टीनं पाहायचं आणि एक सगुण रूपातनं पाहायचं. आधी काय म्हणलंय की जेथे रूपाची सोयच नाही, कुणाकडेही आपल्याला पाहायचं म्हणलं, समजा मुलाला मुलगी पाहिजे आहे, मुलीला मुलगा पाहायचा आहे, लग्न ठरवायचं आहे, तर आपण काय करतो? पहिलं त्याचं रूप बघतो, त्याचा रंग बघतो, त्याची उंची बघतो, त्याचं बोलणं बघतो, म्हणजे पाहतो, जाणवतो, आणि मग तो असेल ती असेल, मग तिची आपण निवड करतो. बाजारात गेलो, आता आज तर हे सांगत होते 4 प्रकारचे शेंगदाणे आणि त्यामुळे 4 प्रकारच्या त्याच्या किमती. मग म्हणे कुठले आणायचे प्रश्न पडला, मग आणले कुठले तरी. म्हणजे त्याला रूप आहे, ज्या वस्तूला रूप आहे तीच आपण पाहू शकतो. एखादा म्हणेल आमच्याकडे दाखवायला नाही आहे, तुम्ही फक्त सांगा तुम्हाला 160 वाले हवेत, 140 वाले हवेत, 110 वाले हवेत, 120 वाले हवेत. मग आपण उगाचच पैसे देऊ का हो त्या वस्तूला? नाही देणार. किंवा मिठाईच्या दुकानात जातो, आता सातारला सुद्धा अगदी सातारा कंदी पेढे खूप प्रसिद्ध आहेत, पण तुम्ही प्रत्येक दुकानात गेलात की त्याची किंमत वेगळी, त्याची चव वेगळी, त्याचं रूप वेगळं, त्याचा रंग वेगळा. मग आता आपलं एक ठरलेलं दुकान असतं की नाही बाबा आपण याच दुकानात घ्यायचं, नेहमी आपल्याला तिथली चव आवडलेली आहे, माहिती झालेली. पण दुसरा दुकानदार म्हणतो यावेळेला आमचा टेस्ट तर करून बघा, त्याचा रंग बघा, त्याची चव बघा, आणि मग आपणही त्याच्यात भुलतो आणि म्हणतो बरं ठीक आहे बाबा. शिवाय तर म्हणतो त्या दुकानापेक्षा मी 10 रुपये कमी देतोय बरं का, की अजून आपण विरघळतो. कारण का? त्याचं रूप पाहायला मिळालं, त्याची चव पाहायला मिळाली, त्याची किंमतही कमी झाली, मग आपल्याला ते आवडतं. पण रूपाचा संबंध कशाशी आहे? दृष्टीशी आहे. म्हणून इथं पहिल्या चरणात काय म्हणलं? नाही रूपची जेथे सोये. अहो जिथे रूपच नाही आहे, रूपालाच जागा नाही, रूपालाच थारा नाही, तेथे दृष्टीचे काहीही नव्हे.
मगाशी सांगितलं तसं नुसत्या शेंगदाण्याच्या किमती सांगितल्या, पण शेंगदाणे जर बघायला नसतील तर आपण घेऊ का विकत, नुसतेच पैसे देऊ का? नाही. म्हणजे तिथे दृष्टीची गरज असते. जिथे रूप आहे तिथे दृष्टीचा उपयोग आहे, पण जिथे रूपच नाही तिथे दृष्टीची गरज आहे का? काहीच गरज नाही. आणि हे परमात्म तत्त्व तसंच आहे, गुरुचं तत्त्व तसंच आहे की त्याला रूपही नाही आणि त्याला दृष्टीची गरज नाही, बघून घेण्याची, निवडून पारखून घेण्याची गरज नाही आहे. तरीसुद्धा आम्हा फळले हे पाये, तरीसुद्धा आम्हाला हे गुरुचे पाय जे आहेत ते आम्हाला फळले म्हणजे लाभले. कारण ते कसे आहेत? आपल्याला जे फळ पाहिजे होतं, जे तत्त्व हवं होतं, त्या आत्मतत्वापर्यंत त्यांनी आम्हाला पोहोचवलेलं आहे. आणि म्हणून आता आम्हाला गुरूंचे पाय फळले असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण गुरूंचं रूप कसं आहे? तर ते अरूप आहे. विषय वगैरे भाव तिथं काहीच नाही आहेत, त्याच्या पलीकडं आहे. म्हणून पुन्हा पुन्हा सांगतायत वेगवेगळ्या, म्हणजे गुलाबरावांनी जी टीका लिहिलेली आहे कौमुदी नावाची, त्याच्यातही ते पुन्हा समजावून सांगतात की जिथे रूप नाही तिथे दृष्टीचा उपयोग नाही. म्हणजे द्रष्टा आणि दृश्यरहित अशी स्थिती असते. द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे पाहायचं ते. आता मी ती व्यवहारातली खाऊची उदाहरणं दिली. पण आता समजा आम्ही आधी कैलासला गेलो, जाण्याचा उत्सुकता होती, किंवा तो ओम पर्वत, तिथे बघा बरोबर ओमचा आकार तयार झालेला आहे. आता समजा तिथं ओमचा आकारच नसता आणि काही बर्फ वगैरे नसतं आणि नुसते लोक म्हणले असते आणि तिथं काहीच दिसत नसतं, म्हणले असते हा बघा ओम पर्वत, तर आपण म्हणलं असतं व्यर्थ उगाचच आलो आम्ही इथे एवढे पैसे खर्च करून, एवढी पायपीट करून, इथं तर काहीच दिसत नाही. म्हणजे दृष्टी असेल, दृश्य असेल तरच त्या दृष्टीचा उपयोग आहे. म्हणून जिथे दृश्य रूपच नाही तिथे त्या दृष्टीचाही उपयोग नाही. तिला दृष्टीची आवश्यकता पण नाही आणि दृष्टीचं अस्तित्वही नाही. याचाच अर्थ काय? द्रष्टा आणि दृश्य विरहित अशा रीतीनं, अशा परिस्थितीत स्थितिरूपानं असलेले गुरूंचे पाय आम्हाला फळले. म्हणजे जरी ते दिसले नाहीत तरीसुद्धा त्याचं जे आम्हाला जे पाहिजे ते फळ आम्हाला मिळालेलं आहे. म्हणजे कसं मिळालं? तर श्रीगुरूंच्या ठिकाणी द्वैत आणि अद्वैत रहित अशी अनुभवाची स्थिती मला मिळाली. विसरून गेले मी त्या गुरूंच्या तिथे सान्निध्यात, सगळं द्वैत विसरून गेलो आणि म्हणून द्वैताद्वैत रहित स्थिती प्राप्त झाली. याचाच अर्थ श्रीगुरूंचे पाय आम्हाला मिथ्या ठरले नाही तर फळाला आलेले आहेत. म्हणजे ते उगाचच पाय सुटले किंवा तिथं मिथ्या ठरले असा अर्थ घ्यायचा नाही. तर दृष्टी आणि दृष्टीनं पाहिलं जाणारे जे रूप आहे हे जेव्हा भिन्न दिसतं, भिन्न वाटतात, तेव्हा द्वैत स्थिती असते. आपल्याला आपण म्हणतो की हां ओम पर्वत अगदी सुंदर आहे आणि तिथे जाऊन जर तो चांगला नसेल तर आपण म्हणणार उगाचच आलो बाबा एवढ्याला. पण ते रूप पाहत पाहत अक्षरशः किती 100 फोटो काढले तरी असं वाटते अजून परत एक काढावा, आपल्याला सगळ्यांना दाखवता येईल, आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता येईल. आणि जेव्हा आपली दृष्टी आणि ते दृश्य हे एकरूप झालं की ते गुरूंचे पाय आपल्याला दिसायला लागतात. कारण दृष्टी आणि दृश्य हे भिन्न जेव्हा आहेत तेव्हा ते गुरूंचे पाय दिसणारच नाहीत, परमात्म्याचं ज्ञान होणारच नाही. आता भगवद्गीतेत सुद्धा भगवान काय सांगतात हो अर्जुनाला, की सगुण रूपाचा, स्वरूपाचा आणि ब्रह्माचा संबंध सांगताना ते सांगतात की सगुण आणि ब्रह्म, ह्या सगुण म्हणजेच ब्रह्म हे नाव, दोन्ही एकच आहेत. सगुण निर्गुण दोन्ही गोविंदुरे जे म्हणतो ना आपण, तर तिथं असं म्हणलेलं अगा ब्रह्मया नावा अभिप्राय मी पांडवा मीची बोली जे आघवा शब्दी इही. मग जर ब्रह्म म्हटलं तरी मीच आहे आणि माधव म्हटलं तरी सुद्धा मीच आहे.
आघवा म्हणजे संपूर्ण, त्या दोन्हीचा अर्थ एकच आहे. त्यासाठी एक छान उदाहरण दिलेलं आहे जे नेहमी देतात ज्ञानदेव. पै मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नवती सुवर्मा, तैसा मज आणि ब्रह्मा भेद नाही. जसं चंद्र आणि चंद्रमंडळ, नावात बदल आहे, शब्दात बदल आहे, पण व्यक्ती एकच आहे की नाही. आपण चंद्रमंडळ हा शब्दच वापरतो की आज फक्त बिंब शब्द, की काय बिंब सुंदर दिसत होतं चंद्राचं. म्हणजे चंद्रबिंब हा दोन्हीसाठी एक शब्द आहे की नाही. त्याचे अर्थ वेगळे नाहीत, वेगळ्या व्यक्ती नाही आहेत. तसं भगवान सांगतायत भगवद्गीतेत 14व्या अध्यायात 406वी ओवी आहे. तिथून छान 3-4 ओव्या आहेत बघा. ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी आहे त्यांनी पुन्हा घरी जाऊन अभ्यास करा, म्हणजे घरातच आहात तुम्ही. की पुन्हा काय म्हणतायत, पै मंडळ आणि चंद्रमा, पुन्हा एकदा ऐका. दोन्ही नवती सुवर्मा, तैसा मज आणि ब्रह्मा भेद नाही. माझ्यात आणि ब्रह्मामध्ये काहीही भेद नाही. अगानित्य ते निष्काम, अनावृत धर्मरूप, सुख जे का उमप अद्वितीय. आणि मग ते जे निष्काम, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, रांगत रांगत येतो हरिहा राजमंदिरी, हरिहा राजमंदिरी. वास्तविक तो कसा आहे, परब्रह्मच आहे. पण यशोदेच्या घरी जेव्हा राहतोय तेव्हा एक नंदाचं बाळ होऊन राहिलेलं आहे. आणि मग तो रांगत रांगत येतोय, सगळं दही दूध लोणी ओढतोय, खातोय. पुढे तो काल सांगितलं तसं चोऱ्या करतोय. म्हणून अगा नित्य जे निष्काम, खरं त्याला कशाची कामना नाही आहे, ते निष्काम आहे. अनावृत धर्मरूप, कशानेही आवरण त्याच्यावर पडलेलं नाही आहे. पण मायेचं आवरण त्या शिवावर पडले, परमात्म्यावर पडले. ती जेवढ्या भाग झाकून ठेवल त्याच्याच अनावृत अशा भागावर ती जेव्हा आवरण घालेल तेवढा भाग आपल्याला दिसत नाही. ते आपल्याला सगळं खोटं वाटते नंतर, आणि जे दिसतंय ते आपल्याला खरं वाटते. म्हणून सुख जे जे का उमप अद्वितीय. आणि हे जे सुख वाटतंय हे अद्वितीय आहे. परमात्म्याचं सुख जे अद्वितीय आहे ते कशामुळं कळतं, विवेक आपले काम, सारुनी टाकी जे धाम, निष्कर्षाचे निस्सीम किंबहुना मी. विवेक इकडचं झाकलेलं आहे, पण झाकलेल्याच्या खालचं खरं आहे, आणि जे झाकलेलं नाही ते खोटं आहे. हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा तो निष्कर्ष निघेल की परब्रह्म परमात्मरूप हे खरं आहे, आणि हे जे दृश्य जग दिसतंय हे सगळं खोटं आहे. म्हणजे चंद्र आणि चंद्रमंडळ जसे दोन नाहीत, तसंच एकच वस्तू ही शब्दांनी सांगितली जाते, किंवा रूपाच्या दृष्टीनं ब्रह्माला कुठलं रूप नाही आहे. पण भगवान जेव्हा साकार होतात तेव्हा आपल्याला आवडतात. त्यांच्या सगळ्या लीला, बाललीला, खोड्या सगळ्यांना अगदी हसून पोट धरून सोडतात. पण दोन्ही खरे एकच आहेत हे जेव्हा आपल्याला कळतं, म्हणजे श्रीकृष्ण वेगळा आणि ब्रह्म वेगळं असं जोपर्यंत वाटते तोपर्यंत आपलं अज्ञान आहे. आणि श्रीकृष्णासाठीच परब्रह्म हे जेव्हा संबोधलं जातं त्यावेळेला तो कसा आहे, ब्रह्म कसा आहे, नित्य आहे, निष्कंप आहे, प्रकाशरूप आहे, धर्मरूप आहे, आनंदरूप आहे, अद्वितीय आहे, अशी ती वस्तू आहे. आणि मग जिथं विवेक असतो तिथं हे सगळं काय म्हणू आपण, आपलं काम सगळं बंद करून माणूस विसावा घेतो, एकदम शांत होतो तिथे. आणि मग लक्षात येतो, म्हणजे ते लक्षात यायला सुद्धा आपण उरत नाही. काय तकतक केली हो आयुष्यभर, पळ 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 पळालो, पैशासाठी धडपडलो, खाण्यापिण्यासाठी धडपडलो, आणि एवढा हा चिरंतन आनंदाचा ठेवा असताना उगाचच मी व्यर्थ पळत सुटलो असं वाटतं. म्हणून निष्कर्षाचा निष्कर्ष रूप अशी जी वस्तू आहे, सगळ्या निष्कर्षांचा एकच निष्कर्ष आहे, तो म्हणजे परब्रह्म परमात्मा.
आणि तो मीच आहे. मी पण निराकार आहे. पण निराकार आणि साकार जरी आपल्याला हे दोन भेद वाटत असले ना, तरी भगवंत सांगतात त्यात खरा भेद नाहीच आहे. निर्गुण आणि सगुण हेही दोन पदार्थ नाहीत, एकाच पदार्थाचं दुहेरी वर्णन आहे. भगवंताचा साकारपणा आणि सगुणपणा आणि भगवंताचा निराकारपणा आणि निर्गुणपणा याचा विशेष नाही का, याच्यामध्ये विरोध नाही. ज्याला जसं वाटेल ना त्यांनी तसं स्वीकारावं. जे ज्ञानी अगदी पुढच्या स्तरावर पोहोचलेत त्यांना सगुणाची गरज नाही, पण सगळ्या संतांनी आधी सगुणाचंच ध्यान केलेलं आहे, सगुणावरच प्रेम केलेलं आहे. सगुणामध्येच जेव्हा ते मिसळून गेले तेव्हा त्यांना त्या निर्गुणाचं अनुभव आला किंवा निर्गुणमय झाले ते. तोच परमात्मा त्यांना तिथे भावला, सापडला. म्हणजे सगुण साकाराची पूजा करणं हे चूक आहे असं मुळीच नाही. पण आपल्यालाच कधीतरी सगुणातून निर्गुणापर्यंत आपण त्या निष्कर्षापर्यंत जाऊ शकतो. आणि मग ते श्रीगुरूंचे सगुण साकार असे जे पाय आहेत त्याच्याशी आपण जेव्हा तादात्म्य पावतो, तिथं द्वैत जेव्हा उरत नाही, त्यावेळेला ज्ञानराज माऊली म्हणते की आम्हाला फळले हे पाय. आधी जिथं निर्गुण समजत नव्हतं तोपर्यंत ते सगुण साकारापर्यंत आपण धडपडत होतो, त्याचं रूपही पाहून भुलत होतो की आनंदित होत होतो. आणि तिथं पोहोचलो की लगेच आपण निर्गुण आहे. म्हणून ते मला सारखं आठवत होतं, निर्गुणाच्या संग धरिला जो आवडी, निर्गुणाच्या संग. किंवा अजून एक मला आज गाणं सारखं जेव्हा मी अभ्यास करत होते ते वाटत होतं. कशात ऐकलंय कुणाला जर लक्षात असेल तर बघा. सगुण रूप नयनी नयनी, सगुण रूप नयनी नयनी, सगुण रूप नयनी. म्हणजे सगुण रूपसुद्धा नयनामध्ये जेव्हा साठवलं जातं आणि या जगाचा विसर पडतो तेव्हासुद्धा आपल्याला तोच परमात्मा भेटत असतो आणि तोच आनंद मिळत असतो. म्हणजे सगळ्यात लक्षात ठेवायचं की परमात्मा आणि श्रीहरी ह्या वेगळ्या नाहीत, या दोन वस्तू नाहीत. दोन्ही शब्दांनी एकच ब्रह्मवस्तूच संबोधिली जाते. म्हणून सगुण रूप नयनी नयनी. आणि त्या सुंदर रूपामध्ये सुद्धा आपण भुलून जातो की नाही. सगळ्या गोपींनी बघा त्या कृष्णावर जे प्रेम केलं, आधी रागवायच्या, तो थट्टा करतो, तो चोरी करतो म्हणून तक्रार करायच्या. आणि काल जे सांगितलं की जेव्हा त्याला वनामध्ये त्या गायी घेऊन पाठवलं तेव्हा त्या सगळ्या म्हणतात, अरे तुला आमची आठवण येत नाही का, तुला आम्हाला सोडून कसं जावं वाटलं, का नाही तू भांडून यशोदामय्याला इथेच राहिलास, गोकुळात राहिलास, का बरं तू बाहेर गेलास. आणि मग त्यांना खूप वाईट वाटतं आणि त्या छान पुन्हा गीतं त्यांना गात असतात. तर समर्थांनी सुद्धा ह्याच्यामध्ये दासबोधामध्ये तसंच म्हणलेलं आहे. सगुण पाहता मुळासी गेला, सगुण पाहता मुळासी गेला, सहजची निर्गुण पावला, सहजची निर्गुण पावला. म्हणजे सगुण पाहता पाहता जेव्हा मुळाशी गेला त्या मिठाच्या बाहुलीसारखं आणि तो खोल 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 ती बाहुली जाते, तसा हा आपण सुद्धा सगुणाकडून निर्गुणाकडे कधी पोचतो ते आपल्याला कळतच नाही. म्हणून सगुणाच्या साह्यानं ब्रह्मवस्तूचं आणि नामरूपाचं तादात्म्य हे अनुभवाला येणं, यालाच मुळास जाणं असं म्हटलेलं आहे. म्हणून म्हणलं की शब्दशः अर्थ जर फक्त ओवीचा घ्यायचा म्हटलं तर आपल्याला अगदी बरोबर आहे की त्या जिथं रूपाची सोय नाही तिथं दृष्टीचं काहीच नाही. आणि हे पाय ऐशा दशे आम्हा फळले. म्हणजे गुरूंचे हे जे पाय आहेत अशा स्वरूपस्थितीत, म्हणजे त्या निर्गुणाच्या ज्ञानाच्या स्थितीत ते स्वरूप आम्हाला, त्यांचे पाय जे फळाला आले किंवा ते आम्हाला समजले, म्हणजेच आम्ही सुद्धा निर्गुण बनलेलं आहे. म्हणून जे संत म्हणतात
निर्गुणाच्या संग धरिला जो तर निर्गुणाच्या संग धरिला जो आवडी, मग त्याच्यात आवड निर्माण होते. आता मात्र आपण म्हणतो काय बघायचं, ते निर्गुण निर्गुण निराकार, फार डोकं आऊट झालं हो. त्याच्यापेक्षा आम्ही आपली भगवंताची, कोणी दत्ताची, आता शिवाज प्रदोष होता, आज का काल होता नाही का, काल होता, तर त्या प्रदोषाची पूजा करतो, शंकराची करतो, पिंडीची करतो, त्याच्या रूपाची करतो, ते सोपं आहे आपलं. पण जेव्हा त्याची पूजा करता करता आपण एकरूप होऊन जातो आणि आपल्याला आपलं भान विसरून जातो, तेच त्याचे पाय, सद्गुरूचे पाय फळाला आले, म्हणजेच आपल्याला ज्ञान झालं, आपण त्याच्या पलीकडं गेलो असं होऊ शकतं. हा फार मोठा आहे, मोठा म्हणजे याच्यावर अजूनही अनेकांची जी हे आहेत ती अमृत अनुभवाणी तेवढं घेऊयात फार तर. तत्रास्ति दृष्टे किं कार्यं, तत्रास्ति दृष्टे किं कार्यं, यत्र रूपं न विद्यते, यत्र रूपं न विद्यते. अहो जिथं रूपच नाही तिथं दृष्टीचं काय काम आहे. अस्माकं फलितौ श्रीमत्पादौ तौ दर्शयेत् दशा. अस्माकं म्हणजे आमचं फलित असं आहे, आम्हाला आमची तपश्चर्या फळाला आली. आणि काय, श्रीमत्पादौ तौ दर्शयेत् दशा. श्रीमंताच्या म्हणजेच गुरूंच्या पायापर्यंत आम्ही पोहोचलो. म्हणून अभंगामृत अनुभवात म्हणतात, जया ठाई नाही रूपाचीच सोय. हे सोपं आहे आपल्याला. जयाची ठाई नाही, जया ठाई नाही रूपाचीच सोय, तेथे दृष्टी काय देखील की. जे अदृश्य आहे तिथं दृष्टी काय पाहिलो. तेथे नाही रूप दृष्टीचा संबंध, स्वभावे अभेद अवस्था जी. सगळी अभेद अवस्था आहे, तिथं भेदच नाही आहे. तिथं दृष्टी काय पाहिल. जिथं रूप नाही तिथं दृष्टीचा काय उपयोग. तेथे द्रष्टा दृश्य दृष्टीवीण भली, तेथे द्रष्टा दृश्य दृष्टीवीण भली, पाऊले भेटली श्री गुरूंची. छान दिले यांनी की द्रष्टा दृश्य आणि दृष्टी विरहित अशी गुरूंची पावलं आम्हाला भेटली. आणि ती भेटली की सगळं फळाला आलं. आपण जेवढी खटपट केली की काहीतरी मला मिळावं, काहीतरी पदरात पडावं, तर श्री गुरु म्हणजेच परमात्मा आपल्याला भेटल्यानंतर आता काहीच उरत नाही. थांबूया. कोणाला म्हणायची आहे प्रार्थना. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयक्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं
सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं आरती मी म्हणते. म्हणा 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 आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा देवीची साधू संत मन वेदला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी कलेला ते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उद्या गोपिका नारी. नारद कुंभर हो सांब गायन करी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा देवीची साधू संत मन वेदला मारा. आरती ज्ञानराजा प्रगट प्रिय बोले ब्रह्मविश्वासी नेले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मन वेदला माझा. आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंडितनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय ज्ञानेश्वर. छान 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 बरं झालं.